नमस्कार मंडळी, आज आपण पावसाळा स्पेशल टपरीसारखी खाताना कुरुम कुरुम लागणारी कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची त्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे कांदा भजी तेलकट होऊ नये म्हणून आणि कुरकुरीत कांदा भजी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. बघा, कांदा भजी बनवण्यासाठी ते पाव किलो पण कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा मागचा आणि पुढचा भाग आपण काढून घेतलेला आहे आणि कांद्याचा वरचं बघा जे ठलपार असतं ते सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे. बघा, कांदा भजी बनवताना कांदा नेहमी उभा अशा बारीकमध्ये कट करून घ्यायचा आहे. बारीक स्लाइसमध्ये कांदा एकदम असा पातळसर कापून घ्यायचा आहे बरं का. त्यामुळे बघा कांदा भजी मस्त असे कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने बघा आपण कांदा इथे बारीक असं चाकूने कापून घेतलेला आहे. चिरून घेतलेल्या कांद्यामध्ये मीठ टाकून कांद्याला बघा व्यवस्थित असं चोळून देऊया. मिठामुळे कांद्याला बघा कसं पाणी सुटतं आणि कांदा कसा वेगळा होतो. तुम्ही पाहू शकताय कांद्याला पाणी सुटलेलं आहे. हा कांदा 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. बघा 10 मिनिटानंतर कांद्यामध्ये जिरेपूड टाकलेले आहे, बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे, हातावरती चोळून ओवा टाकलेला आहे, बारीक चिरून कोथिंबीर टाकली. बघा पाव किलो कांद्यासाठी 1 वाटी इथे आपण बेसन पीठ टाकलेलं आहे. म्हणजे नाश्त्याचा 4 चमचे इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपण नाश्त्याचा 2 चमचे इतकं टाकून दिलेलं आहे. बघा व्यवस्थित हे पीठ अशा पद्धतीने बघा हाताने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. बघा हे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही बरं का. आणि जेवढं आपल्याला बघा कांदा जेवढं आपल्याला बेसन लागतं तेवढंच आपल्याला टाकायचं आहे बरं का. जास्त अजिबात बेसन टाकू नका, नाहीतर त्यामुळे तुमचे कांदा भजी कसे होतील, मऊ पडतील. बघा अशा पद्धतीने पीठ आपण छान छान मळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा कडकडीत नाश्त्याचा 1 चमचा तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि बघा धणे आहेत ना, ते धणे असे कुटून टाकलेले आहेत, बारीक चिरून कोथिंबीर टाकली. हे पीठ बघा व्यवस्थित असं पुन्हा आपण मळून घेऊया. हे तयार झालेलं आहे कांदा भजीसाठी आपलं मिश्रण. बघा जास्त सुद्धा बेसन पीठचा वापर करायचा नाही, त्यामुळे तुमचे कांदा भजी कसे कुरकुरीत होण्याऐवजी ते नरम होऊ शकतात. कांदा भजी बनवताना महत्त्वाची टिप्स, बेसनच्या पिठाबरोबर बघा तांदळाचं पीठ सुद्धा नाश्त्याचा 1 ते 2 चमचा नक्कीच वापरा. आणि दुसरी महत्त्वाची टिप्स, मिश्रणामध्ये बघा कांदा भजीच्या मिश्रणामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायला विसरू नका. आणि तिसरी महत्त्वाची टिप्स, कांदा भजीमध्ये बघा इनो सोडा अजिबात वापरू नका. त्यामुळे तुमचे कांदा भजी कसे तेलकट होऊ शकतात, नरम होऊ शकतात. याच्या महत्त्वाच्या 3 टिप्स आहेत. चला, आपलं तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालेलं आहे. बघा कांदा भजी तळताना नेहमी बघा तेल कसं कडकडीत गरम पाहिजे आहे बरं का. आणि कडकडीत गरम तेलामध्ये हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघा मीडियम किंवा मध्यम स्लो गॅसवरती हे भजी तळत असाल तर भज्यामध्ये कसं तेल सुटतं बरं का आणि तेल पकडलं जातं. जास्त पण तेल हे गरम नाही पाहिजे आहे बरं का, नाहीतर कसे वरून हे भजी कसे पूर्ण असे करपले जातील, आतून कसे कच्चे राहतील. चला, अशा पद्धतीने बघा मस्त असे कुरकुरीत कांदा भजी आपण तळून घेऊया. बघा हे कांदा भजी चवीला एकच नंबर लागतात बरं का. आता बाहेर पाऊस कितका जोराचा पडतोय, मस्त काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा झाली ना, मस्त असे कांदा भजी नक्कीच बनवून पहा. एकच नंबर चवीला अप्रतिम असे कुरकुरीत आणि कुरुम कुरुम कांदा भजी बाहेर गाड्यावर मिळतात. तसेच कांदा भजी हे आपले ह्या पद्धतीने केले की तयार होतात बरं का. बघा इथं कांदा भजी तळताना मिरची सुद्धा टाकलेली आहे तेलामध्ये. बघा मिरची तेलामध्ये तळताना मिरचीला मधून अशी चीर द्यायची आहे बरं का, नाहीतर मिरचीच्या आतमधील बिया कशा अंगावर उडतील. बघा मिरची कांदा भजी छान अशा आपण इथे तळून घेऊया. कांदा भजी तळताना बघा कांदा भजीचा कलर छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदा भजी तळून घ्यायचे आहेत. कलर तर पहा छान मस्त सोनेरी रंग आलेला आहे. कांदा भजी तळून घेतले. हे भजी आपण झाऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत. बघा कलर तर पहा किती मस्त असा सुरेख आलेला आहे. ह्याच पद्धतीने बघा दुसरे सुद्धा कांदा भजी आपण तेलामध्ये तळून घेऊया. बघा चवीला म्हणशीला तर कांदा भजी मस्त कुरकुरीत लागतात आणि आतून कसे असे खमंग असे खुसखुशीत लागतात बरं का. बघा एकदा ह्या पद्धतीने ह्या टिप्स वापरून तुम्ही कांदा भजी बनवून पहा. चवीला म्हणशीला तर अप्रतिम लागतात बरं का. आणि कुरकुरीत कुरुम कुरुम हे कांदा भजी कसे वाटले, आजची रेसिपी तुम्हाला पावसाळा स्पेशल रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.